समाजातील सर्व घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय आणि हक्क मिळावेत यासाठी जातनिहाय जनगणना करणं गरजेचं आहे। काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीतील मित्रपक्ष जातीनिहाय जनगणना करण्यास कटिबद्ध आहेत, परंतु भारतीय जनता पक्षाचा जातीनिहाय जनगणनेला तीव्र विरोध आहे। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्यानं चातुर्वर्णीय व्यवस्थेच्या विचारधारेतून आलेल्या भाजपच्या अनुराग ठाकूर यांनी ज्यांच्या जातीचा पत्ता नाही ते जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहे असं वक्तव्य करून या देशातील बहुजन आणि मागासवर्गीयांचा अपमान केला। या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करून बहुजनांचा अपमान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या तसंच जातीयवादी वक्तव्य करणाऱ्या अनुराग ठाकूर यांचा जाहीर निषेध करण्यात आलाय। यावेळी प्रदेश प्रतिनिधी JB यादव, सुखदेव घोलप, भालचंद्र महाडिक, निशिकांत कोळी, रमेश इंदिसे, शीतल अहेर, महिला अध्यक्षा स्मिता वैती, ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे, सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, मागासवर्गीय अध्यक्ष उमेश कांबळे, किसान सेलचे अध्यक्ष ऋषिकेश तायडे, पर्यावरण अध्यक्ष मनोज डाकवे, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष स्वप्नील कोळी, ब्लॉक अध्यक्ष अंजनी सिंग, हिंदूराव गळवे, राजू शेट्टी तसंच इतर पदाधिकारी कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। काँग्रेस पक्षाने जातनिहाय जनगणनेचा मुद्दा हा सातत्याने लावून धरलेला होता, परंतु राहुल गांधी यांची जात काढून कुठेतरी SC ST OBCंचा अपमान करण्याचं कारस्थान भारतीय जनता पक्षाने आणि अनुराग ठाकूर यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। खरं तर त्यांच्या अशा या वक्तव्याचा देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या पंतप्रधान बसलेल्या व्यक्तीने कुठेतरी निषेध करायला पाहिजे होता, परंतु त्यांचं ते वक्तव्य सुद्धा नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्याला कुठेतरी त्या ठिकाणी त्यांनी समर्थन देण्याचं काम केलेलं आहे। परंतु आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू शकतो की काँग्रेस पक्ष हा बहुजनांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि काँग्रेस पक्षाची ही सातत्याने मागणी राहील की जातनिहाय जनगणना ही झाली पाहिजे। या भूमिकेवर काँग्रेस पक्ष ठाम आहे। देशभरात आक्रमक काँग्रेस कार्यकर्ते एक लक्षामध्ये घ्या की काँग्रेस पक्षाने पूर्ण देशभर तीव्र संतापाची लाट याच्या विरोधामध्ये आहे। देशभरामध्ये आंदोलनं झालेली आहेत। भारतीय जनता पक्षाची नेहमीच अशी भूमिका राहिलेली आहे की मूळ मुद्द्याला नेहमी बगल द्यायची। जेव्हा जातनिहाय जनगणनेवर तुम्हाला बोललं जातं त्यावेळी कुणाची तरी जात काढायची आणि SC ST OBCंचा अपमान करायचा, ही दुटप्पी भूमिका ही भारतीय जनता पक्षाची राहिलेली आहे। परंतु काँग्रेस पक्ष संसदेमध्ये अशा पद्धती त्यांना सातत्याने जाब विचारत राहील आणि या केलेल्या वक्तव्याची जर अनुराग ठाकूर किंवा भारतीय जनता पक्षाने माफी मागितली नाही तर भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अतिशय उग्र आंदोलन या ठिकाणी केलं जाईल। उद्धव ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयानं काल शिंदे गटाचे नेते आणि ठाण्याचे खासदार नरेश मस्के आणि ठाणे मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या 22 उमेदवारांना समन्स बजावले। नरेश मस्के यांची निवडणूक रद्दबातल ठरवावी आणि आपल्याला विजयी उमेदवार म्हणून जाहीर करावा अशी मागणी राजन विचारे यांनी या याचिकेद्वारे केली आहे। राजन विचारे यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील D खंबाटा यांनी न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या एकलपीठापुढे युक्तिवाद केलाय। नरेश मस्के यांनी उमेदवारी अर्ज भरताना त्यांना दंगली प्रकरणात दोषी ठरवल्याचं लपवलंय असं याचिकेत म्हटलं आहे। ठाणे मतदारसंघातून मस्के यांना 7,34,231 मतं मिळाली तर राजन विचारे यांना 5,17,220 मतं मिळाली। निवडणूक याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया राजन विचारे यांनी पार पाडल्या, त्यामुळे निवडणूक याचिकेवर सुनावणी घ्यावी अशी विनंती खंबाटा यांनी केली आहे। न्यायालयानं खंबाटा यांचं म्हणणं ऐकून घेत नरेश मस्के आणि अन्य 22 जणांना समन्स बजावत 2 सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे। प्रभागातील नागरिकांकरिता आणि प्रभागाच्या विकासासाठी दिवसरात्र मेहनत करणारे ठाणे महानगरपालिकेचे कार्यसम्राट ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांचा वाढदिवस काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला।
कारण त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागात काल सकाळपासूनच विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तर संध्याकाळी त्यांचा वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी नारायण पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता ठाणे शहराचे भाजप आमदार संजय केळकर, भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले, माजी नगरसेवक कृष्णा पाटील, सुनील जोशी यांच्यासह सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते तसंच विविध संस्थांचे प्रतिनिधी, प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. घोडबंदर रोडवरील पातलीपाडा ब्रिजजवळ 26 टन एशियन पेंट कलर घेऊन जाणारा ट्रक उलटल्याची घटना आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. सकाळच्या सुमारास ही घटना घडल्यानं त्याचा वाहतुकीवर चांगलाच परिणाम झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी तो ट्रक रस्त्याच्या एका बाजूला केल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केल्याची माहिती ठाणे वाहतूक शाखेनं दिली आहे. एशियन पेंट कलरचा ट्रक घेऊन चालक निलेश मस्के हे खंडाळ्यावरून बडोद्याला निघाले होते. घोडबंदर रोडच्या पातलीपाडा ब्रिजजवळ आल्यावर हा ट्रक उलटला. ही घटना आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास समोर आली आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. तातडीनं आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, वाहतूक पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांच्या मार्फत 2 हायड्रा मशीनच्या मदतीनं रोडवर पलटी झालेला ट्रक रोडच्या एका बाजूला करण्यात आला. दरम्यान घोडबंदरकडे जाणाऱ्या रोडवर हा अपघात झाल्यामुळे पातलीपाडा ब्रिजच्या खालून जाणारा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तर पातलीपाडा ब्रिजवरून घोडबंदरच्या दिशेनं जाणारी वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली आहे. खासदार नरेश मस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची रेल भवन येथील कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेत अर्धा तास सविस्तर चर्चा केली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या प्रमुख रेल्वे स्थानकांमधील विविध प्रश्न, मूलभूत सुविधा आणि नवीन लांबपल्ल्यांच्या गाड्या सोडणं याबाबत खासदार नरेश मस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं लक्ष वेधलंय. कोकण रेल्वे मार्गावर प्रामुख्यानं ठाणे ते रत्नागिरी, सावंतवाडी, गोवा, मंगळूर आणि केरळ दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येणाऱ्या अडचणी खासदार नरेश मस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या समोर मांडल्या. LTT कुर्ला, मडगाव, मंगलोर रेल्वे मार्गावरील बहुतांश गाड्यांमध्ये जास्त गर्दी असल्यानं आरक्षण उपलब्ध होत नाही. मुंबई शहर हे महानगर असल्यानं या मार्गावर अधिकाधिक गाड्या चालवण्याची गरज असून त्यानुसार CSMT आणि LTT कुर्ला तसंच ठाणे ते नाशिक, पुणे आणि मिरज येथेही पुरेशा टर्मिनल सुविधा नसल्यानं प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय. तरी ठाणे मडगाव 2 रोजच्या गाड्या, ठाणे सावंतवाडी 2, ठाणे मंगलोर 1, ठाणे कोची त्रिवेंद्रम 2, ठाणे नाशिक 2, ठाणे मिरज 1 आणि ठाणे पुणे दररोज 2 गाड्या सोडाव्यात. तसंच ठाणे बोरिवली मार्गावर EMU गाडी सुरू करावी अशी मागणी खासदार नरेश मस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या प्रमुख रेल्वे स्थानकांमधून लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात.
येथून रेल्वे प्रशासनाला चांगला महसूल मिळतो. स्थानकाचं रेल्वेनं वेळोवेळी सर्वेक्षण केलं पाहिजे, जेणेकरून त्या स्थानकांवर मूलभूत सुविधांची कमतरता कळू शकेल. जसे की प्रत्येक रेल्वे स्थानकावर पुरेशा प्रमाणात पुरुषांची स्वच्छतागृह आणि महिलांची स्वच्छतागृह असावीत. स्वच्छता लक्षात घेऊन प्रत्येक प्लॅटफॉर्मवर डस्टबिनही असावेत. शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा कक्ष, फूट ओव्हर ब्रिज किंवा भुयारी मार्ग आणि एस्केलेटर अशा सुविधा असणंही महत्त्वाचं आहे. भविष्यात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन आपल्या मागण्यांचा गांभीर्यानं विचार करून त्या दिशेनं अर्थपूर्ण पावलं उचलावीत, अशी या चर्चेदरम्यान खासदार नरेश म्हस्के यांनी आशा व्यक्त केली आहे.